राजकारणाच्या माध्यमातून अभय देण्याचं काम ते सातत्यानं करतात. ऑर्डर पहा कशी गमतीदार आहे. ऑर्डरमध्ये बुलढाणा जिल्हा सोडून इतर जिल्ह्याची नावं नाही आहेत, लगतचे सगळे जिल्हे अशी मोगम ऑर्डर केलेली आहे. अशी ऑर्डर कधीच नसते तडीपारीची. त्यामुळे प्रतापरावांनी हे सगळं घडून आणलं असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे. आता ते त्याला नाकारणार. मी वाचलं कुठेतरी की त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी आमचा संबंध नाही, कर्माची फळं ते भोगतात. अरे कर्माची फळं भोगायला आम्ही काय गुंड आहोत का? शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून जर आम्हाला तुम्ही तडीपार करत असाल, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल, वेळप्रसंगी आमची फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे. आम्ही घाबरणार नाही. आम्हाला अभिमान आहे. आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढताना त्यांनी मध्ये तुमच्या प्रेसमध्ये सांगितलं, प्रेसवाल्यांना एक दिवस की रविकांत तुपकर समुद्रात जातात, ते मंत्रालयावर जातात, खुर्ची द्या याच्यावर जातात, पण ते जात नाही, ते दादागिरी करतात. 21 वर्ष झाले हा बुलढाणा जिल्हा आणि उभा महाराष्ट्र मला बघतो, माझ्या सहकार्यांना बघतोय. आम्ही कधी दादागिरी केली? आणि आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार प्रतापरावांना नाहीये, कारण त्यांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा अनेक आंदोलनं केलेली आहेत. ती तुमची नौटंकी होती का? आणि आम्हाला अरबी समुद्रात जायला आणि मंत्रालयावर जायला तुम्हीच तर तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचे कान भरून आम्हाला हजारो पोलीस अटक करायला होता. तुम्हीच प्रेशर करता. प्रतापरावांचं राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर सध्या सुरू आहे की रविकांत तुपकर एखाद्या सेक्रेटरीला भेटला, एखाद्या मिनिस्टरला भेटला, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादी मिटिंग झाली की लगेच प्रतापराव त्या आठवड्यात त्या मिनिस्टरकडे, सेक्रेटरीकडे जातात आणि त्यांना सांगतात की रविकांत तुपकरला एंटरटेन करू नका, तो बोगस पोरगा आहे, तुम्ही त्याला महत्व देऊ नका, त्याला भेट देऊ नका. अरे कुठल्या पातळीवरचं तुम्ही राजकारण करताय? 40 वर्ष तुम्हाला राजकारणात झालं असं तुम्ही म्हणता. 4 टर्म तुमच्या खासदारकीच्या झाल्या, 3 टर्म तुमच्या आमदारकीच्या झाल्या. मॅच्युरिटीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे, पण अत्यंत इमॅच्युअर, खुनशी आणि जळाऊ वृत्ती. कोणाचं चांगलं दिसत नाही, कोणाचं सहन होत नाही. आता आजची प्रेस तुम्ही, आता आपण ते समजा सगळे आहोतच, पण ते सुद्धा मनलावून ऐकत असतील आणि स्वतः बोलणार नाहीत काही. आता एखाद्या कार्यकर्त्याला तयार करतील, माझ्या विरोधात काही लोकांना पैसे देतील. मध्यंतरी निवडणुकीनंतर अनेक लोकांच्या, आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचे लोक गेले, पैसे घ्या, रविकांत तुपकरच्या विरोधात बोला, काय लागते ती रक्कम सांगा, रविकांत तुपकरच्या विरोधात बोला. अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण प्रतापराव जाधवांनी केलं. आणि तुम्हाला सांगितलं मीडियावाले तुम्ही त्याला भाव देता, म्हणजे ते बोलले इलेक्ट्रॉनिकमध्ये, तुम्ही मीडियावाल्यांनी त्याला असं केलं. प्रतापराव माझ्या पाठीमागे पण जनाधार आहे, लक्षात ठेवा. तुमचा एकदा निवडणुकीत पराभव झालेला आहे. मला पण सामान्य लोकांनी 2.5 लाख मतं देऊन तुमच्या नाकात या सामान्य माणसाने दम आणून दाखवलेला आहे. ते मी काय असं फक्त बाईट पुरता कार्यकर्ता नाहीये. 21 वर्ष झाले आम्ही संघर्ष करतोय, चळवळी करतोय. आणि तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल ना, तर पक्षाचा आधार सोडून तुम्ही माझ्यासारखं अपक्ष लढून दाखवा, माझ्यासारखं एकटे लढून दाखवा. ईडीच्या धाकानं तुम्ही तिकडे गेले, ईडीचं धाक होतं ना जेलमध्ये जायचं. हजारो कोटीची माया कमवली, अवैध मार्गाने, चुकीच्या मार्गाने कमवली. त्याचं संरक्षण करावं लागेल ना. मध्यंतरी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे. कोणीतरी म्हटलं बघा रविकांत तुपकर तिकडे येणार आहे का? निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे. तुम्ही काय आम्हाला आश्रय देताय? अरे तुम्हीच तर निराश्रित आहे, तुम्हीच तर भाजपचा आश्रय घेतला. भाजप नसतं तर तुमचं डिपॉझिट गोल झालं असतं. तुम्ही दुसऱ्याच्या भरोशावर आहे ना. भारतीय जनता पार्टीच्या आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या भरोशावर तुम्ही निवडून आले. तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे? आणि तुम्ही काय आम्हाला आश्रय देणार? आणि तुमच्यासारख्या खुनशी माणसाचे आश्रय ह्याच्या आयुष्यात वेळ आली तर आत्महत्या करू, पण तुमच्यासारख्या माणसाचे आश्रय नाही घेणार आम्ही. काय गप्पा आणता? जेवढी एनर्जी प्रतापराव जाधव माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांना तडीपार करण्यासाठी खर्च करतात, तेवढीच एनर्जी त्यांनी जर मोदी साहेबांना भेटून सोयाबीनच्या भावासाठी केली तर अधिक आनंद झाला असता. मोदी साहेबांच्या मांडीला लावून बसता, सोयाबीनबद्दल चिकार शब्द बोलत नाही. त्या दिवशी म्हणलं मीडियाला तुमच्या समोर की सगळ्या जिल्ह्यातले सोयाबीनवाले शेतकरी खुश आहे. जरा जाऊन बघा काय खुश आहे. शिव्या देतात त्यांना सोयाबीन कापसावाले शेतकरी. अशा पद्धतीनं जर तुम्हाला वागायचं असेल, तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहे, या जिल्ह्याच्या सोयाबीनसाठी बोलले, कापसासाठी बोलले, काही धोरण बदलण्यासाठी बोलले, काहीच नाही. पीक विम्यासाठी बोलले. मला त्यांना प्रश्न विचारायचा, 2023चा पीक विमा 2025 मध्ये अजूनपर्यंत मिळाला नाही. जवळपास 233 कोटी रुपये जिल्ह्याचे बाकी आहेत, 1,90,000 शेतकऱ्यांचे. का नाही मिळाला? त्याचं उत्तर तुम्ही का देत नाही? ही योजना केंद्राची आहे, तुम्ही केंद्रात आहे,
पण हे दुर्दैवाने त्याच्यावर बोलत नाही. यांचे 5 वर्ष फक्त याचा बदला घे, त्याचा बदला घे, याला जेलमध्ये टाक, याच्यावर पास्कोची केस लाव, याच्यावर 307 कर, याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर, माझ्या पक्षात येतो का नाही तर गुन्हे दाखल करतो. अशा पद्धतीचं धोरण कायमच यांनी राबवलेलं आहे. त्यामुळं माझं प्रतापरावांना सांगणं आहे की तुमच्या असल्या दादागिरीला, असल्या धमक्यांना आम्ही कदापि भीक घालत नाही. मी कायम प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेलो आहे, माझे सगळे सहकारी प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेले आहे. त्यामुळे आम्ही काही कोणाला घाबरणार नाही आणि आता पुन्हा नव्यानं करणार. आता आम्हाला स्टे मिळाला की नाही, आता आयुक्ताकडे जाणार प्रतापराव जाधव, एखादी मिटिंग लावणार आयुक्ताकडे आणि आयुक्ताला सांगणार तो स्टे उठवा, ते असं करतात ते तसं करतात. मी केंद्रीय राज्यमंत्री आहे, मी स्पष्ट सांगतो, जे सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, या राज्यामध्ये अनेक लोकांच्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत. आजपर्यंत प्रतापरावांच्या भानगडी कोणी बाहेर काढल्या नाही. मी स्वतः सगळी माहिती कलेक्ट करतोय आणि प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा दुरुपयोग करून ज्या ज्या 12 भानगडी केल्या त्यातली प्रत्येक भानगड मी आता महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे. एकदा होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी. यांना असं वाटतं की आमच्या विरोधात कोणी बोलत नाही, हमारे नाम को लग गए तो हम ऐसा करेंगे, हम वैसा करेंगे, हम जेल में डालेंगे. तुम्ही जेलमध्ये टाका, फासावर लटकाव, पण सत्य बोलणार आणि खरं बोलणार. आम्ही थांबणार नाही. म्हणजे इंग्रजापेक्षा सुद्धा भयानक नीती या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी चालवलेली यांच्या दबावाखाली. तुम्ही सगळे अधिकारी घ्या. मला काय वाटतं, मेकरचं पोलीस स्टेशन असेल, मेकरची एसडी असतील, मेकरचे पोलीस खातं असेल, मेकर भागामध्ये काम करणारे हे सगळे अधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि प्रतापराव जाधवांना ठाणेदार केलं पाहिजे. प्रतापराव जाधवांना डीएसपीचा चार्ज दिला पाहिजे, त्यांना एसडीओचा चार्ज दिला पाहिजे, त्यांना जिल्हाधिकारी महोदयाचा चार्ज दिला पाहिजे आणि सगळे सीओचा आपला हे जिल्हा परिषद सीओ हेही तसंच, हे सगळे असेच आहे. हे सगळ्या डिपार्टमेंटचे चार्ज एकदा प्रतापराव जाधवांना देऊन टाकायला तेच ते चालवतात सगळं. आणि सामान्य माणसाला काही न्याय आहे की नाही? प्रत्येक अधिकाऱ्याला घरी बोलवायची, दादागिरी करायची. इंग्रजांच्या काळात सुद्धा कदाचित एवढा अत्याचार झाला नसेल. एवढा अत्याचार सामान्य माणसावर करण्याचं काम प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून हे अधिकारी करतात. त्यामुळे या बुलढाणा जिल्हा दिसायला जरी आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत असलं तरी अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत. त्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिली, एवढी मोठी संधी त्यांना दिली, त्याचा उपयोग सामान्य जनतेच्या भल्यासाठी करावा. खामगाव जालना रेल्वे मार्ग का नाही केला एवढ्या वर्षामध्ये? 4 निवडणुका तुम्ही खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या भरोशावर लढल्या, झालं त्याचं नारळ फुटलं नाही फुटलं.